मुंबईजवळच्या दिघ्यामधल्या अनधिकृत बांधकामासंदर्भात हस्तक्षेप करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर दिघ्यामधल्या अनधिकृत बांधकामाची पाडकामास आता सुरुवात करण्यात आलेली आहे। त्यामुळे एकंदरीत 4 इमारती आहेत, ज्या 4 इमारतीमध्ये राहत असलेल्या रहिवाशांना त्यांची घरे रिकामी करावी लागणार आहेत। यामध्ये अमृतधाम, अवधूत छाया, दुर्गामाता प्लाझा आणि दत्तकृपा या 4 इमारतींवरती आज कारवाई सुरू झाली आहे। दरम्यान या इमारतींवरची कारवाई पुढे ढकलण्यासाठी रहिवाशांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, परंतु न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत आजच कारवाई सुरू करण्याचे आदेश दिले। कोर्ट रिसिव्हरच्या आदेशानुसार आज दिघ्यातील 4 इमारतींवरती कारवाई करण्यात आली होती। आपण ही जी इमारत पाहताय दुर्गामाता छाया आणि अमृत छाया या 2 इमारतीवरती आज कारवाई करण्यात आली होती। सकाळपासून ही कारवाई चालू आहे आणि या इमारतीमधील जे कुटुंब होते त्या सर्वांना उतरवण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी ही इमारत आहे दुर्गामाता छाया ही पूर्णपणे सील करण्यात आलेली आहे। पण पाहता की कशा प्रकारे हा जो लोकांचा संसार आहे हा लोकांचा संसार आता उघड्यावरती आलेला आहे, लोकांना रस्त्यावरती यावं लागलेलं आहे। त्यामुळे गेल्या 1.5-2 वर्षापासून दिघ्याचा हा प्रश्न आहे तो सुरू होता, मात्र यावरती कुठल्याही प्रकारचा ठोस या ठिकाणी भूमिका राज्य सरकारच्या माध्यमातून न घेण्यात आल्यामुळे अखेर कोर्टाने या इमारतीवरती कारवाई करावी अशा प्रकारचा आदेश दिला होता आणि त्या आदेशानंतर आता दिघ्यामधील 4 इमारती सील करण्यात येणार आहेत। आज 2 इमारती सील करण्यात आलेल्या आहेत आणि त्यातील संपूर्ण कुटुंब आहेत त्या कुटुंबाला बाहेर काढण्यात आलेलं आहे। 15 दिवसापूर्वी ही दिघ्यातील 4 इमारती सील करण्यात आल्या होत्या, त्या ठिकाणी लोकांनी विरोध केला होता, मात्र प्रशासनाच्या माध्यमातून हा विरोध डावलत कारवाई करण्यात आली होती। आपण पाहता की हे मंदिर आहे आणि अशा प्रकारे मंदिरामध्ये आणि ज्या ठिकाणी लोकांना आसरा घ्यायला मिळेल त्या ठिकाणी लोकांनी आसरा घ्यायला सुरुवात केलेली आहे। लोकांना बाहेर यावं लागलेलं आहे, परीक्षेचा काळ आहे, 10वी-12वीच्या परीक्षा सुद्धा सुरू झालेल्या आहेत आणि आता काय बोला कशा प्रकारे त्रास सहन करावा लागतोय आज मुलांना? त्रास सहन करायला लागतो। आता घराच्या बाहेर सामान काढलेलं आहे, आम्हाला खोल्या भेटत नाही, दलाल पाहिजे, ते दलाल भेटतात मध्येच, त्यांना एक भाडं आम्ही कुठून देणार, कसं एवढं आमचं होणार? घर आम्ही दागिने विकलेत, कसं कसं करून आम्ही घरं घेतले, आता आम्ही रस्त्यावर आले, कसं राहायचं हेच येण पडलंय आम्हाला। आता सरकारला समजलं पाहिजे की आमचं काहीतरी निकाल लावून आम्हाला घरं भेटली पाहिजे। तुमचा मुलगा 10वीची त्याची परीक्षा सुद्धा सुरू झालेली आहे? अजून झाली नाही, 7 तारखेपासून होणार आहे। 12वीच्या परीक्षा सुरू झालेल्या आणि आता 10वीच्या होणार 7 तारखेपासून, पुढच्या महिन्यापासून। आजपासून 12वीचे झाले चालू। मग कुठे घर वगैरे बघितले की नाही तुम्ही? घर बघितलंय भाड्यानेच। काय तुम्हाला आज भावाला यायला लागलेलं आहे? काय 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 बोलाल तुम्ही? काय त्रास सहन करायला लागतो? क्या परेशान, क्या बोलूं, बोलने को कुछ रह ही नहीं गया है तो क्या बोलूं। अब सरकार, हमारे बच्चे लोग का परीक्षा आ गया है, अभी चालू होने वाला है, लड़की की शादी है अप्रैल में, कैसे कैसे मैं क्या करूं। भाड़े से रूम लेके कहीं अपना एडजस्ट करने वाली हूं, अभी क्या करूंगी। नक्कीच तुम्ही पाहताय की या ठिकाणी यांच्या मुलीचं लग्न आहे एप्रिल महिन्यामध्ये, त्यामुळे विविध कुटुंब आहेत, अनेक कुटुंबांना वेगवेगळ्या प्रकारचा त्रास सहन करावा लागतोय, कारण यांना आता सरळ सरळ रस्त्यात येण्याची वेळ आलेली आहे। त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून लवकरात लवकर कोणती तरी पॉलिसी या ठिकाणी कोर्टामध्ये सादर करण्यात यावी, जेणेकरून आमचं घर आहे ते आमच्या हक्काचं जे घर आहे ते आम्हाला मिळेल अशा प्रकारची हाक या ठिकाणचे रहिवासी देत आहेत। विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई।